नमस्कार मित्रांनो, RTO ओनली यूट्यूब चॅनलवरती आल्याबद्दल सर्वांचं स्वागत आहे. या व्हिडिओच्या माध्यमातून वन पट्ट्याचं प्रमाणपत्र असेल तुमच्याकडे तर प्रधानमंत्री पीक विमा योजनेसाठी ऑफलाईन ॲप्लिकेशन कसे फिलअप करायचं आणि कोणत्या ठिकाणी जाऊन सबमिट करायचं A to Z प्रोसेस आपण या व्हिडिओमध्ये बघायचं आहे. मित्रांनो तुम्ही या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करून घ्या आणि बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका मित्रांनो. चला तर मित्रांनो, टाइमपास न करता आपण व्हिडिओ स्टार्ट करू. आता ऑफलाईन ॲप्लिकेशन मी डिस्क्रिप्शनमध्ये दिले, तुम्ही डिस्क्रिप्शनमध्ये जाऊन डाउनलोड करू शकता मित्रांनो. त्या ठिकाणी डाउनलोड केल्यानंतर तुम्हाला हे ऑफलाईन फॉर्म भरून कोणत्या ठिकाणी सबमिट करायचं आहे आणि ऑफलाईन फॉर्म कसे फिलअप करायचे A to Z प्रोसेस आपल्याला बघायचं आहे. सुरुवातीमध्ये पीक पेरा स्वयंघोषणापत्र तुम्हाला भरायचं आहे. या ठिकाणी तुम्हाला काय करायचं आहे, अर्जदार असेल त्यांचं पूर्ण नाव या ठिकाणी लिहायचं आहे, नंतर त्यांचं गावाचं नाव लिहायचं आहे, विलेज, नंतर तालुका, नंतर जिल्हा आणि या ठिकाणी बघा या ठिकाणी गावाचं नाव लिहायचं आहे. हे सर्व फिलअप केल्यानंतर मध्ये एकूण क्षेत्र तुमच्या प्रमाणपत्रावरती किती क्षेत्र आहेत ते क्षेत्र लिहायचं. 1.74 किंवा 2.74 असं असेल तर तुम्ही या ठिकाणी क्षेत्र टाकायचं. क्षेत्र फिलअप केल्यानंतर पिकाची लागवड केलेली आहे का करिता हे घोषणापत्र देत आहे. आता हे घोषणापत्र आपल्याला या ठिकाणी पीक कोणकोणते तुम्ही पेरणी केली ते सर्व डिटेल तुम्हाला या ठिकाणी फिलअप करायचं आहे. तुमच्या प्रमाणपत्रावरती बघायचं गट नंबर किंवा सर्वे नंबर या ठिकाणी फिलअप करायचे आणि पिकाचे नाव मक्का, कॉटन जे असेल तुम्ही लावलेलं असेल, पेरणी केलं असेल ते तुम्ही या ठिकाणी फिलअप करायचे. नंतर किती हेक्टरमध्ये लावले किंवा किती आरमध्ये लावले, लागवड क्षेत्र आहेत किती हेक्टर किंवा आरमध्ये लावले ते तुम्ही डिटेल या ठिकाणी फिलअप करायचं. नंतर लागवड दिनांक, कोणत्या दिवशी तुम्ही पेरणी केली होती ते दिनांक तुम्ही या ठिकाणी फिलअप करायचे. बघा मिक्स तुम्ही पेरणी केली असेल तर तुम्ही या ठिकाणी 2-3 सर्व टाकू. ज्वार असेल, बाजरी असेल तर तुम्ही सेम टू सेम असंच आपल्याला कोणतं किती हेक्टरमध्ये आहे, किती आरमध्ये आणि लागवड दिनांक काय आहे ते सर्व डिटेल तुम्हाला या ठिकाणी फिलअप करायचं आहे. आणखी आपल्याला हे बघा खाली दिले या ठिकाणी काय करायचं आहे, पिकाचं नाव. आता पिकाचं नाव आपल्याला हे सर्व गट नंबर आता असं दिले. आता आपण किती पीक पेरणी केली ते पिकाचं संख्या आपल्याला या ठिकाणी फिलअप करायचं आहे. नंतर हे फिलअप झाल्यानंतर आपल्याला पुढे बघा वरील प्रमाणे मी खरीप हंगामा 2024-25 मध्ये पिकाची पेरणी केली असून सदर पीक पेरण्यामध्ये कोणतेही बदल करणार नाही. सदर पीक पेरण्यामध्ये फेरबदल केल्यास किंवा चूक झाल्यास मी स्वतः जबाबदार राहील करिता किंवा पेराबाबत घोषणापत्र सादर करीत आहे. आता या ठिकाणी हे तुमचं घोषणापत्रक आहे तर तुम्हाला या ठिकाणी ज्या दिवशी तुम्ही हे अर्ज भरत असाल त्या दिवशी तुम्हाला डेट टाकायचे, मंथ फिलअप करायचं. नंतर या ठिकाणी बघा जो अर्जदार शेतकरी असेल त्या शेतकऱ्यांनी काय करायचं, या ठिकाणी त्यांचं स्वतःचं नाव इथे फिलअप करायचं आहे. लिहिल्यानंतर तुम्हाला अंगठा किंवा सिग्नेचर करत असेल तर सिग्नेचर करून द्यायचं आहे. या ठिकाणी बघा शेतकऱ्यांचं नाव इथे फिलअप करायचं आहे, मोबाईल नंबर द्यायचे शेतकऱ्यांचं. आणि बघा आता पुढचं पेज असेल सामायिक सहमतीपत्र तुम्हाला फिलअप करायचं आहे. आता हे सामायिक सहमतीपत्र कसं फिलअप करायचं, अर्जदार असेल शेतकरी त्या अर्जदारांचं नाव इथे फुल नेम फिलअप करायचं आहे. नंतर विलेज नेम फिलअप करायचं आहे. या ठिकाणी तालुका, जिल्हा आणि येथील शेतकरी असून इथे विलेज म्हणजे गावाचं नाव या ठिकाणी फिलअप करायचं आहे. शेतीचे सामायिक खाते क्रमांक तुम्हाला माहीत असेल, खाते क्रमांक तर खाते क्रमांक लिहायचं, नंतर ब्लँक सोडायचं. गट क्रमांक माहीत असेल तर गट क्रमांक लिहायचं, गट क्रमांक नसेल तुम्हाला माहीत तर तुम्ही ते ब्लँक सोडायचं. आणि एकूण क्षेत्र किती आहे ते तुमच्या प्रमाणपत्रावरती दिलं असेल ते क्षेत्र तुम्ही या ठिकाणी फिलअप करायचं आहे. हे फिलअप केल्यानंतर तुम्हाला यामध्ये आम्ही किती खातेदार आहेत बघा, या तुमचं प्रमाणपत्रावरती किती खातेदार आहेत, तुमचं किती फॅमिली मेंबर आहेत प्रमाणपत्रावरती ते त्यांचं नावं या ठिकाणी लिहायचे. तुम्हाला इथे टोटल संख्या द्यायची किती आहे प्रमाणपत्रावरती नावं. आणि बघा खातेदार आहोत तरी मला प्रधानमंत्री फसल विमा योजनेअंतर्गत पीक विमा काढण्यासाठी एकूण सामायिक क्षेत्रापैकी किती क्षेत्र तुम्ही लागवड केले हे किंवा आर किती लावले किंवा जमिनीचे विमा काढण्यासाठी खाली खातेदार सहमती देत आहे करिता सादर करावा. आता बघा इथे तुमचं फॅमिलीचं ज्यांचं नाव असेल त्यांचं नाव लिहायचं आहे. आणि 2 असेल, 3 असेल, 4 असेल, 5 असेल, सर्व 5 असेल तर 5ही नाव लिहायचं आणि या ठिकाणी त्यांचं अंगठा किंवा त्यांचे सिग्नेचर घ्यायचे. आता पुढचं बघा सदर सहखातेदारापैकी
कोणीही भविष्यात याबाबत तक्रार किंवा हरकत उपस्थित केल्यास त्यास सर्वस्वी जबाबदार मी असेल. उपरोक्त सर्व नमूद केलेली माहिती खरी असून त्यांचे सत्य बाबत मी खात्री केली असून यामध्ये काही चुकीची खोटी माहिती आढळून आल्यास मी भारतीय दंड संहिता 1860 कलम 193, 199, 200च्या तरतुदीनुसार कायदेशीर दंडास पात्र असेल याची मला संपूर्ण जाणीव आहे. बघा, हे सूचना व्यवस्थित रीड करून घ्यायचे. काय दिले इथे, नंतरच तुम्ही फॉर्म भरायचे. नंतर या ठिकाणी काय करायचे, तुमचं गावाचं नाव लिहायचे, दिनांक लिहायचे आणि अर्जदार शेतकरी असेल त्यांचं नाव लिहायचं आणि या ठिकाणी शेतकऱ्यांचं सिग्नेचर घ्यायचे. हे सिग्नेचर घेतल्यानंतर पुढचं पेज येणार तुमचं प्रधानमंत्री पीक विमा योजना बिगर कर्जदार शेतकऱ्यांचे भरायचे विमा प्रस्ताव आहेत. आता हे प्रस्ताव सुद्धा तुम्हाला भरावं लागतं. या ठिकाणी काय करायचंय, बँकेचे नाव लिहायचे, शाखेचा पत्ता द्यायचे तुम्हाला, बँक शाखेचं पत्ता द्यायचे आणि फोन नंबर आणि ईमेल ID पण द्यायचे तुम्हाला. या ठिकाणी काय करायचं, आता वर्ष कोणतं आहे ते वर्ष तुम्ही या ठिकाणी फिलअप करायचे 2024 आणि सोबत जोडायचे कागदपत्रे सुद्धा इथे दिले. बघा, आता हे कागदपत्रे कोणकोणते जोडले ते तुम्ही इथे पीक पेरणीबाबत स्वयंघोषणा पत्र, शेतकऱ्यांचे नाव या ठिकाणी बघा. आता पीक पेरणी बाबत स्वयंघोषणा पत्र तुम्ही भरले आहेत आता आणि शेतकऱ्यांचे नाव या ठिकाणी तुम्हाला फिलअप करायचं आणि स्त्री आहे का पुरुष आहे ते पण इथे टाकायचे. नंतर कोणत्या कॅटेगरीचं आहे, अनुसूचित जमाती, अनुसूचित जमाती किंवा अनुसूचित जाती किंवा अनुसूचित जमाती किंवा इतर जो ऑप्शन असेल तो तुमचे कॅटेगरीचा ऑप्शन सिलेक्ट करायचा. वारसदारांचे नाव या ठिकाणी फिलअप करायचे. नंतर आपल्याला शेतकऱ्यांचे वय, आधार नंबर आणि पत्ता लिहायचा. अर्जदारांशी असलेले नाते काय आहे ते पण या ठिकाणी फिलअप करून द्यायचे. नंतर इतर ओळखपत्र, पॅन कार्ड, पासपोर्ट, वाहन परवाना, निवडणूक ओळखपत्र, इतर शेतकऱ्यांचे बचत खाते क्रमांक. आता इथे बघा, खाता पासबुक वरती तुमचं खातं नंबर असेल, अकाउंट नंबर, ते अकाउंट नंबर या ठिकाणी फिलअप करायचं शेतकऱ्यांचं आणि या ठिकाणी मोबाईल नंबर फिलअप करून द्यायचा. आता शेतकऱ्यांची वर्गवारी असले अल्प इतर जे असेल ते तुम्ही या ठिकाणी सिलेक्ट करायचं. आता अधिसूचित क्षेत्राची माहिती द्यायचे. आता अधिसूचित माहिती जिल्हा द्यायचे, या जिल्हा लिहायचे, तालुका लिहायचे आणि महसूल मंडळ या ठिकाणी लिहायचं. महसूल मंडळ म्हणजे तुमचं तलाठी कोणत्या परिसरमध्ये सराउंडिंग मध्ये येतात तुम्ही, त्या तलाठीचं कोणत्या ठिकाणी ऑफिस आहे ते महसूल मंडळ, ते विभागाचं नाव या ठिकाणी लिहायचंय. नंतर विम्यासाठी प्रस्तावित पिकाची व क्षेत्राची माहिती या ठिकाणी द्यायची. आता विम्यासाठी प्रस्तावित पिकाची व क्षेत्राची माहिती या ठिकाणी तालुका, गाव, सर्वे नंबर, मालकीची किंवा घरमालकीची किंवा बागायतदार किंवा बाळपट्टीधारक कोणते आहे तुम्ही, तुमचं स्वतःची मालकीची जमीन आहे का किंवा भाड्याने घेतले किंवा असं तुम्हाला इथे लिहायचंय. आता स्वतःची मालकीची असेल तर मालकी हक्क असं तुम्हाला या ठिकाणी फिलअप करायचं. पिकाचे नाव लिहायचे तुम्हाला, कोणते पीक तुम्ही पेरणी केले, पीक लागवडीची पेरणीची दिनांक या ठिकाणी तुम्हाला लिहायचे. नंतर लागवड पेरणी क्षेत्र किती आहे, किती क्षेत्रामध्ये तुम्ही लागवड केली, पेरणी केली ते सर्व तुम्हाला या ठिकाणी डिजिट मध्ये फिलअप करायचे. पीक विम्यासाठी प्रस्तावित क्षेत्र आहेत, हे ब्लँक सोडलं तरी चालेल. नंतर आपल्याला हे सर्व आपल्याला रीड करून घ्यायचंय. मी असे घोषित करतो की हे प्रस्ताव पत्रक रजिस्ट्रेशन फॉर्म भरण्यासाठी मी प्रधानमंत्री पीक विमा योजनेचे नियम, अटी व स्पष्टीकरण सविस्तर वाचून समजून घेतले आहेत, मला समजावून सांगितले आहेत. मी पुढे घोषित करते की वर दिलेली माहिती सत्य व खरी आहे. मी सर्व बाबी उघडपणे मांडल्या आहेत. आम्ही विमा सुरक्षित पिकाची पेरणी करण्याचे प्रस्तावित केला आहे. पुढे मी असे घोषित करतो की जर विमा प्रस्तावित पिकामध्ये बदल केला तर त्याबाबत माहिती व फरकाची देय विमा हप्ता रक्कम विमा कंपनी देईल. मी वरील माहिती दिलेल्या पिकाची विमावर दर्शविलेल्या हंगामात इतर कुठल्याही विमा योजनेखाली या प्रस्तावाच्या व्यतिरिक्त कुठल्याही इतर बँक, सहकारी सोसायटी, विमा एजंट किंवा कुठल्याही माध्यमातून प्रस्तावित केला नाही. मी घोषित करतो की पिकास स्थानिक नैसर्गिक आपत्तीमुळे होणाऱ्या नुकसानीची व पीक काढणे व पश्चाताप होणाऱ्या नुकसानीची सूचना 48 तासाच्या आत संबंधित विमा कंपनीला द्यायचे. बघा, तुमचं काही जे पेरलेलं पीक असेल तुमचं ते आपत्तीमुळे तुम्हाला 48 तासात तुमचं खराब झालं असेल पीक तर तुम्ही 48 तासात कंपनीला तुम्हाला कळवायचंय. नंतर
मी विमा कंपनीस व त्याच्या मार्फत नुकसानीची पाहणी करण्यास येणाऱ्या अधिकाऱ्याला सर्वतोपरी सहकार्य करेन. मला माहिती आहे की जर मला पिकाची पेरणी न केल्यामुळे नुकसान भरपाई रक्कम मिळाली तर माझे पीक विमा संरक्षण संपुष्टात येईल. बघा, हे सर्व व्यवस्थित रीड करून घ्यायचं. इथे सर्व सूचना दिले आणि नियम व अटी सर्व या ठिकाणी दिले. आता या ठिकाणी काय करायचंय, गावाचं नाव लिहायचंय, दिनांक लिहायचं आणि साक्षीदार सही अंगठा ठसा आवश्यक असल्यास बघा या ठिकाणी काय करायचं, सिग्नेचर असेल तर सिग्नेचर घ्यायचं किंवा तुम्हाला या ठिकाणी थंब घ्यायचंय. थंब घेतल्यानंतर या ठिकाणी बघा प्रस्ताव शेतकऱ्यांची सही व अंगठा या ठिकाणी काय करायचंय, सही किंवा अंगठा घ्यायचे. जो अर्जदार असेल त्यांचं सही व सिग्नेचर, सही किंवा थंब घेऊ शकता तुम्ही या ठिकाणी. आता बघा योजनेची अटी व नियम लागू, विमा ही आग्रहाची विषय वस्तू आहे. हे सर्व फिलअप झाल्यानंतर आता पुढचं पेज येणार आहे. या ठिकाणी बघा हे बँकेच्या उपयोगाकरिता आहे. आता या ठिकाणी तुम्हाला काहीच फिलअप करायचं नाही, ते सर्व बँकवाले ते ज्या बँकेत तुम्ही जमा करणार आहेत ते बँकवाले सर्व या ठिकाणी फिलअप करणार आहे. हे त्यांचं आहे, ते या ठिकाणी सर्व डिटेलमध्ये फिलअप करून तुम्हाला एक पावती देतील. बघा खाली बघा येथून कापा, या ठिकाणी विमा हप्त्याची पोच पावती प्रधानमंत्री पीक विमा योजना. आता या ठिकाणी आपलं सर्व डिटेल ते फिलअप करतील आणि आपल्याला ही पावती दिली जातील. बघा शेतकरी मित्रांनो, तुम्हाला असं फॉर्म फिलअप करायचं आणि शेवटी तुम्हाला हे सर्व फॉर्म फिलअप केल्यानंतर तुमचं आधार कार्ड आणि वनपट्ट्याचं प्रमाणपत्र, पासबुक हे सर्व तुम्हाला या ठिकाणी या फॉर्मला अटॅचमेंट करायचं. सर्व जोडून तुम्ही कोणत्या ठिकाणी सबमिट करायचं, तुमचं नियर बाय स्टेट बँक असेल त्या ठिकाणी तुम्हाला हा फॉर्म सबमिट करायचं. मित्रांनो तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा आणि बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका. असेच नवनवीन अपडेट तुम्हाला मिळत राहील. आणि जय हिंद, जय महाराष्ट्र.